बघा क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 6x - 3y = -10 आणि सेकंड इक्वेशन आहे मला दिलेला 3x + 5y - 8 = 0. पहिली मी आधी इक्वेशनला अरेंज करून घेतो सेकंड नंबरचं इक्वेशन याला देतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि 3x + 5y -8 तिकडे गेल्यानंतर काय होईल +8. दिस इज माय इक्वेशन नंबर सेकंड. क्रॅमर रूलने तुम्हाला याला सॉल्व करायचं. काय दिलेला क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द क्रॅमर रूल. फर्स्ट नंबरचं इक्वेशन आणि सेकंड नंबरचं इक्वेशन या दोन्ही इक्वेशनला मी काय करतो यामध्ये कंपेअर करतो. ठीक आहे, लिहितो मी यामध्ये कंपेअर इक्वेशन फर्स्ट विथ इक्वेशन थर्ड and compare equation second with equation 4. बघा थर्ड नंबरचं इक्वेशन काय जनरल इक्वेशन घेतो मी b1x = c1 a2x + b2y = c2. हे माझं तिसऱ्या नंबरचं इक्वेशन. आता बघा आपण यामध्ये कंपेअर करू फर्स्ट सोबत थर्ड नंबर. ठीक आहे, यामध्ये व्हॅल्यूज लिहून घेऊ. तुम्ही a1 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे a1 = b1 b2 c1 c. ठीक आहे, बघा फर्स्ट नंबरचं सेकंड नंबर इक्वेशन a1 किती आहे माझ्याकडे 6, a2 किती आहे माझ्याकडे 3, b1 आहे माझ्याकडे -3, b2 आहे माझ्याकडे 5. जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्यासोबत घ्यायचं. ठीक आहे, c1 and c2 किती आहे माझ्याकडे 8, c1 आहे -10 आणि c2 आहे माझ्याकडे 8. ठीक आहे, चला नेक्स्ट स्टेप. फर्स्ट नंबरला काय फाइंड करायचं आपल्याला d. ज्या वेळेला आपण d फाइंड करतो त्यावेळेला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडचे a1 a2 b1 b2 x आणि y चे कोएफिशिएंट यामध्ये लिहून घेतो. a1 a2 b1 b2. ठीक आहे, लिहिल्याप्रमाणे त्यांच्या व्हॅल्यूज मी यामध्ये लिहून घेतो आणि त्याला खाली सॉल्व करूया. ठीक आहे, a1 आहे माझ्याकडे 6, b1 आहे माझ्याकडे -3, a2 आहे माझ्याकडे 3 आणि b2 आहे माझ्याकडे 5. चला तर याला सॉल्व करूया. डिटर्मिनंट कॅरी समोर. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लाय 6 × 5 -3 × +3. नेक्स्ट स्टेप 6 × 5 is 30 minus into +3 म्हणजे -9 आणि नेक्स्ट स्टेप मध्ये 30 मायनस ते प्लस होईल आणि +9 तर d मिळाला मला 39. d मिळाला मला 39. ठीक आहे, नेक्स्ट नंबरला तुम्हाला काय फाइंड करायचं आहे dx. काय फाइंड करायचं आहे dx. करता ज्या वेळेला मी dx फाइंड करतो त्यावेळेला काय करायचं आपल्याला x ला स्किप करायचे. x च्या व्हॅल्यूज काय करायच्या आपल्याला स्किप करायचे त्या दोघांमध्ये. ठीक आहे, मग फर्स्ट नंबरला कोण आहे y न घेता कॉन्स्टंट टर्म c1 आहे c2. ठीक आहे, तर तेच त्यामध्ये लिहून घेतो मी c1 c2 आणि x ची व्हॅल्यू फाइंड करून मग y स्किप करून c1 c2 आणि b1 b2. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे याच्या व्हॅल्यू सुद्धा लिहून घेऊ. c1 c2 आहे माझ्याकडे c1 आहे -10 c2 आहे 8 -10 c2 आहे माझ्याकडे 8. ठीक आहे, नेक्स्ट नंबरला माझ्याकडे b1 आहे b2 आहे -3 आणि b2 आहे माझ्याकडे 5. ठीक आहे, याला सॉल्व करून घेऊ आपण. करा क्रॉस मल्टिप्लाय. खाली लिहिलं तरी चालेल. -10 into 5 मध्ये साइन मायनस -3 into 8. ठीक है, नेक्स्ट स्टेप -50 minus as it is
-24 -50 मायनस प्लस आणि 24. तर यामध्ये मला dx ची व्हॅल्यू मिळेल प्लस मायनस सबट्रॅक्शन. 50 मधून 24 गेले म्हणजे किती राहिले तर 26. मोठ्याच आहे निगेटिव्ह. ठीक आहे. dx मिळाला मला -26. यानंतर फाइंड करूया आपण dy. डिवाइड करता काय करतो आपण y च्या व्हॅल्यूज स्किप करू. आपण डायरेक्ट पहिले x च्या व्हॅल्यूज घेऊ नंतर कॉन्स्टंट टर्म घेऊ. ठीक आहे. x चे कोणत्या व्हॅल्यूज आहेत a1 and a2. ठीक आहे. बघा x चे कोएफिशिएंट a1 a2. ज्यावेळेस आपण y फाइंड करतो y फाइंड करायच्या वेळेस आपण y स्किप करायचा आपल्याला आधी x घेऊन नंतर कॉन्स्टंट टर्म यामध्ये लिहून घेऊ c1 and c2. ठीक आहे. तर बघा याच्यावर मी लिहितो a1 and a2 आहे माझ्याकडे 6 आणि 3. त्यानंतर c1 and c2 च्या व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे -10 and 8. -10 and 8. ठीक आहे. तर बघा पुढे ठीक आहे. dy आपण फाइंड करून घेऊ. dy मिळेल आपल्याला 6 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे साइन -10 मल्टिप्लाइड बाय 3. ठीक आहे. -10 मल्टिप्लाइड बाय 3. 6 मल्टिप्लाइड बाय 8 मिळाला मला 48 मायनस -30 म्हणजे 48 प्लस 30. काय मिळेल मला dy 78 प्लस 78. ठीक आहे. अशा प्रकारे आपण dx dy आणि d चे व्हॅल्यूज यामध्ये फाइंड करून घेतलेले आहेत. ठीक आहे. यानंतर आपल्याला x आणि y चे व्हॅल्यूज फाइंड करायचे. x कधी माझ्याकडे फॉर्म्युला आहे x dx d. ठीक आहे. तर dx आहे माझ्याकडे बघा dx आहे -26 d आहे आपल्याकडे 39. ठीक आहे. कोणत्या टेबल मध्ये येतात दोघे जण हे 30 च्या टेबल मध्ये येतात. 13 to the 26 33 ला 39 म्हणजे -2/3 हा निघाला माझा x आणि y dy/d म्हणजे dy आहे माझ्याकडे dy ची व्हॅल्यू आहे किती 78 मायनस आणि d आहे माझ्याकडे 39. 6 जार आणि 3 जार म्हणजे -33 जार 39 36 जार 78 3 divided by 6 3 to the 6 म्हणजे -2. अशा प्रकारे x and y च्या व्हॅल्यू घेतो. x मिळाला मला -2 divided by 3 हायलाइट करून घ्या. y is equal to -2. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम इझी क्वेश्चन आहे. आपण याला सॉल्व करून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण लिहून घेऊ आणि त्याला सुद्धा सॉल्व करू. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 4m - 2m = -4 आणि सेकंड इक्वेशन दिलेला आहे 4m + 3m = 16. दिलेल्या प्रमाणे मी त्यांना नंबर दिले आणि परत मला हे लिहायचं नाही. परत आपल्याला यापेक्षा मी डायरेक्टली यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. कंपेअर इक्वेशन नंबर फर्स्ट विथ इक्वेशन नंबर थर्ड. ठीक आहे. आणि कंपेअर इक्वेशन नंबर इथे लिहू शकता तुम्ही कंपेअर इक्वेशन सेकंड विथ इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. कंपेअर केल्यानुसार a1 a2 किती आहे माझ्याकडे a1 आहे 4 a2 सुद्धा किती आहे माझ्याकडे 4 b1 आहे माझ्याकडे -2 b2 आहे माझ्याकडे 3 c1 आहे माझ्याकडे -4 आणि c2 आहे माझ्याकडे 16. ठीक आहे. d फाइंड करायचं आहे a1 a2 b1 and b2 इक्वल टू ची व्हॅल्यू आपल्याला लिहून घ्यायची आहे. त्यानुसार 4 -2 and 3 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला मिळेल 4 multiplied by 3 minus in bracket -2 multiplied by 4 12 minus -8 12 plus 8 म्हणजे यामध्ये d मिळाला मला 20. d किती मिळाला आपल्याला 20. सेम dx फाइंड करायच्या वेळी मला x ची व्हॅल्यू स्किप करून फर्स्ट नंबर लागू करून घेतो तर c1 आहे कॉन्स्टंट टर्म अँड देन b1 आहे b2 c1 आणि c2 आहेत माझ्याकडे c1 आणि c2
-4 and 16, -4 and 16 and b1 and b2 आहेत माझ्याकडे -2 and 3, -2 and 3. ठीक आहे, दिलेल्याप्रमाणे आपण व्हॅल्यू लिहून घेतल्या यामध्ये. चला तर याला कॅरी फॉरवर्ड करून सांगू. -4 मल्टिप्लाइड बाय 3 मध्ये साइन मायनस चं, -2 मल्टिप्लाइड बाय 16, -4 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे -12 -32. ठीक आहे, -12 माइनस इंटू माइनस प्लस 32 प्लस माइनस सबट्रॅक्शन झाल्यानंतर 2 मधनं 2 गेलं 0 आणि 3 मधनं 1 गेला किती राहिले तर 2, त्याचं साइन मायनस. ठीक आहे, म्हणजे dx मिळाला मला 20. dx किती मिळाला मला 20. त्यानंतर आपण फाइंड करू dy करता व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे a1 a2. dy द्यावं लागेल तुम्ही y च्या व्हॅल्यू स्किप करून x फर्स्ट नंबरला, नंतर कॉन्स्टंट x म्हणजे व्हॅल्यूज आहेत आपल्या a1 आणि a2. 4 and c1 and c2 constant term है -4 and 16, -4 and 16. दिलेल्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लाय करून 16 मल्टिप्लाय केला 4 माइनस मध्ये -4 into +4 64 माइनस आयडेंटिटीज माइनस into माइनस प्लस म्हणजे -16. ठीक है, माइनस into माइनस प्लस. ठीक है, म्हणजे किती मिळेल मला dx ची व्हॅल्यू मिळेल मला. ठीक आहे, dx dy आणि dy आपल्याला फाइंड झालेला आहे. नेक्स्टचा फॉर्म्युला माझ्याकडे dx अपॉन d. dx आहे माझ्याकडे 80 अपॉन d आहे माझ्याकडे किती आहे माझ्याकडे निघालेला 20. 0 0 कॅन्सल किती 4 झाले म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली माझी 4 आणि dy माझा निघाला सॉरी फर्स्ट नंबर का dx होता हा dy होता आपण dx किती होता आपल्याकडे 20. ठीक आहे, आणि dy माझ्याकडे 20 21 ला 20 x ची व्हॅल्यू मिळेल 1 आणि dy अपॉन d म्हणजे dy घेतलाय d म्हणजे 20 0 0 कॅन्सल म्हणजे 4. ठीक आहे, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू सांगितलं x मिळणार आपण म्हणजे y मिळणार 4. अशा प्रकारे आपण आपलं सोल्युशन बनवलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 मधलं प्रॉब्लेम नंबर 3. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 3x minus 2y is equal to 5 by 2. This is our first equation. And second equation is given that 1 by 3 into x plus 3y is equal to minus 4 by 3. This is our second equation. ठीक आहे, आपल्याला याला सोडवायचं आहे. तर बघा सोल्युशनला मी इथून सुरुवात केली. कंपेअर बोथ द इक्वेशन विथ कंपेअर equation first with equation third and compare equation second with equation number fourth. थर्ड and फोर्थ इक्वेशन आहे आपण लिहून घ्या. म्हणजे थर्ड नंबरचं इक्वेशन माझं जनरल इक्वेशन आहे a1x plus d1y is equal to c1 a2x plus b2y is equal to c2. This is our third number equation and this one is the fourth number. Okay, then next step बघा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कंपेअर करायचं आहे. चला तर करूया कंपेअर. a1 is equal to बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी इक्वेशन तुमचे ऑलरेडी रेडी आहे. तर बघा a1 ची व्हॅल्यू आहे 3. त्यानंतर a2 आहे माझ्याकडे 1/3. बघा फ्रॅक्शन मध्ये आलं फर्स्ट प्रॉब्लेम आहे या टाइप मध्ये आलं. ठीक आहे, त्यानंतर d1 आहे माझ्याकडे -2, d2 आहे माझ्याकडे 3, c1 आहे माझ्याकडे 5/2 and c2 आहे माझ्याकडे -4/3. ठीक आहे, फर्स्ट नंबरचा आपल्याला फाइंड करायचा आहे तो म्हणजे डिटरमिनंट. डिटरमिनंट करायचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ज्या वेळेला आपण डिटरमिनंट फाइंड करतो
त्यावेळेला अगोदर x आणि y चे कोएफिशिएंट आपण यामध्ये घेतो. चला तर घेऊया x आणि y चे कोएफिशिएंट आहेत माझ्याकडे. बघा जनरल इक्वेशन मध्ये बघा a1 a2 b1 and b2 a1 a2 b1 and b2. बघा a1 a2 का बरं दिले तर आपण a1 b b1 या प्रकारे सुद्धा आपण त्याला नेम देऊ शकतो. तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. मी जनरल इक्वेशन a1x b1y c1 या प्रकारे लिहिले आहे. तुम्ही ax by c आणि a1x b1y c1 अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला वाटेल त्या प्रकारे. एकच व्हेरिएबल यामध्ये कोएफिशिएंट यामध्ये यूज होता a1, सेकंड नंबरला मला a2 यूज करावा लागला. ठीक आहे. तर बघा डिटर्मिनंट ज्यावेळेला मी फाइंड करताय यामध्ये आता a1 ची व्हॅल्यूज काय माझ्याकडे a1 आहे माझ्याकडे 3, b1 आहे -2, a2 आहे माझ्याकडे 1/3, b2 आहे माझ्याकडे ओन्ली 3. करा क्रॉस मल्टिप्लाय आपल्या नेहमीच्या मेथडनी त्याला आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. 3 मल्टिप्लाइड बाय 3 ओके a1 into 3 means 3 multiplied by 3 मध्ये साइन असते निगेटिव्ह -2 multiplied by 1/3 ओके. काय मिळेल तुम्हाला 3 into 3 is 9 -2 multiplied by -2 by 3. आतमध्ये निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय झाल्याने तुम्हाला मिळेल 9 plus 2/3. बघा इथे तुम्ही याचा एलसीएम सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा याला आपण आन्सर फाइंड करू शकतो. चला तर क्रॉस मल्टिप्लाय करू. 3 multiplied by 9 is 27 plus 2 divided by 3. 27 plus 2 divided by 3 काय मिळेल मला इथं 29/3. 29/3 म्हणजेच माझा डी किती झाला 29/3. याला ब्रॅकेट मध्ये हायलाइट करून ठेवतो मी. सेकंड नंबरला आपल्याला फाइंड करायचं आहे dx डेल्टा. कोण कोण घेणार आहे मी ब्रॅकेट मध्ये. बघा ज्या वेळेला आपण x च्या व्हॅल्यूज फाइंड करतो त्यावेळेला y आधी स्किप करून कॉन्स्टंट टर्म मध्ये आपण यामध्ये लिहून घेतो c1 and c2. राहिलेले कोण आहेत y चे म्हणजे b1 and b2 ओके. ठीक आहे. याचे कोएफिशिएंट मध्ये लिहून घेतो. यामध्ये c1 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 5/2 अपॉन -4/3 आणि b1 आणि b2 आहे माझ्याकडे -2 आणि 3. ठीक आहे. चला क्रॉस मल्टिप्लाय करू. इथे बसणार नाही आपण इथे बाजूला लिहू इक्वल टू 5/2 -4/3 -2 आणि हा 3. नेक्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन जे नेहमी तुम्ही डिटर्मिनंट फाइंड करता त्या प्रकारे 5/2 multiplied by 3 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट ड्रॉ करायचं का बरं साइन बाहेर निगेटिव्ह आहे -2 multiplied by -4/3. बघा हे मल्टिप्लिकेशन काय आहे इथे पॉझिटिव्ह. 5 multiplied by 3 15 divided by 2 as it is minus into minus plus 2 into 4 8/3. ठीक आहे. म्हणजे मला इथे मिळेल नेक्स्ट स्टेप मध्ये 15 divided by 2 minus 8 divided by 3. एलसीएम सुद्धा काढू शकता. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय शिवाय तुम्ही यामध्ये करू शकता. ठीक आहे. तर मी डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करतो. 3 multiplied by 15 45 minus 8 multiplied by 2 is 16 divided by 6. काय मिळेल आन्सर मला therefore dx बाजूला लिहिण्याचं कारण आपल्याकडे जागा कमी आहे 9 आणि 29 divided by 6. ठीक आहे. नेक्स्ट dx मिळाला आपल्याला 29 divided by 6. नेक्स्ट फाइंड करायचं आपल्याला dy. ज्या वेळेला dy मी फाइंड करतो त्यावेळेला y च्या व्हॅल्यूज स्किप करून आपल्याला आधी घ्यायचे ते म्हणजे x आणि नंतर कॉन्स्टंट टर्म. तर x चे कोएफिशिएंट काय आहेत आपले 3 आणि 1/3 म्हणजेच a1/a2 सॉरी a1 a2 आणि माझ्याकडे
कॉन्स्टंट टर्म काय आहे C1 and C2. ठीक आहे, चला तर व्हॅल्यूज पुट करून घेऊ आपण यामध्ये. A1 A2 आहेत माझ्याकडे 3 आणि 1/3. C1 and C2 आहे 5/2 and -4/3. ठीक आहे, चला नेक्स्ट क्रॉस मल्टीप्लाय. 3 मल्टीप्लाइड बाय -4 डिवाइडेड बाय 3 minus 5/2 multiplied by 1/3. 5/2 multiplied by 1/3. बरोबर. 3 3 get cancel. -4 as it is minus 5 into 1 5. 2 3s are 6. ओके, बघा नेक्स्ट स्टेप. मायनस साइन बाहेर घ्या काढून. क्रॉस मल्टी काय आला म्हणजे 4/1 plus 5/6. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 4 are 24 plus 5 multiplied by 1 is 5/6 into 1 that is 6. म्हणजेच 24 plus 5 म्हणजे 29/6. लास्ट आन्सर काय तुमचं -29/6. हा काय झाला तुमचा dy. हा काय झाला dy. एवढ्या इक्वेशनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे काढल्यानंतर मी इथे तुम्हाला आता x and y च्या व्हॅल्यूज आपल्याला लास्टला फाइंड करायच्या आहेत. तर बघा हे घेऊन घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, मी याला आता इरेज करतो. How to find the value of x and y? Here they have given us a formula that is x is equal to dx upon d. Put the values of dx and d here. What is the value of dx? dx काय निघाला आपला 29 divided by 6 upon d काय आपल्याकडे d आहे माझ्याकडे. d ची व्हॅल्यू आहे 29 divided by 3. म्हणजे हे आपला फॉर्म्युला a/b divided by c/d. याला कशा प्रकारे लिहितो आपण a/b as it is multiplied by d divided by c. Okay, right here 29/6 as it is multiplied by 3 divided by 29. 29 get cancelled. 3 1s are 3, 3 2s are 6. What remains then? X is equal to 1/3 here. Okay, next we have to find the y. For y we have formula dy upon d. What is the value of dy? Dy is given there, that is -29/6 divided by d. 29 divided by 3. Next step as it is same असंच करायचं तुम्हाला. -29/6 as it is multiplied by 3/29. 29 get cancelled. 3 1s are 3, 3 2s are 6. म्हणजेच राहिलं तुमच्याकडे -1/2. x होता तुमचा 1/3 आणि y निघाला तुम्हाला -1/2. अशा प्रकारे सोल्युशन एकदम इझी आहे. व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये घाबरायचं काही काम नाही. याला व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. या प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, डिफिकल्टी असतील, तुम्ही मला विचारू शकता. यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू. टेक द स्क्रीनशॉट. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 7x + 3y = 15 and 12y - 5x = 39. याला जर तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट व्यवस्थित फॉर्म मध्ये आलेले आहे. व्यवस्थित इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड हियर y आधी आलेला आहे तुमचा. याला आपण आता व्यवस्थित करूया. ठीक आहे, -5x इक्वल टू च्या निघून गेला काय साइन चेंज नाही, तो इकडेच आहे. त्याच्यामुळे जे साइन आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. इथे 12 चं साइन कोणतं आहे म्हणजे कोणतं आहे प्लसचं साइन आहे म्हणजे. ठीक आहे, प्लस 12y is equal to 39 as it is. This is our equation number second. Compare this both the equation with equation number third and equation number 4. Okay, compare equation first with equation third and compare equation second with equation number 4.
where the equation 3rd and equation 4 is what? A1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. This is our 3rd number equation and this one is 4th number. Okay, write here the values of a1, a2, b1, b2 and c1, c2. What is the value of a1 and a2? a1 is 7 and a2 is minus 5, b1 is 3, b2 is 12. जे इक्वेशन दिलेले आहे त्यांच्यामध्ये व्हॅल्यू ठीक आहे, नाहीतर केसा नाही म्हणलेले ह्यांचा चुकून जाईल. c1 is what? 15 and c2 is 39. ओके, फर्स्ट नंबर काय फाइंड करू आपण? डिटरमिनंट. डिटरमिनंट करता तुमच्याकडे काय आहे लिहून घेऊ आपण ब्रॅकेट मध्ये. काय? a1 a2 b1 b2 इक्वल टू चे कडे सर्वजण. ठीक आहे, जे दिलेले आहेत त्यांचे व्हॅल्यूज लिहून घेऊ आपण आता. 7 5 3 and 12. नेक्स्ट स्टेप करा, क्रॉस मल्टिप्लाइड कर. 7 मल्टिप्लाइड कर 12 मध्ये साइन असते ते मायनस ना. 3 मल्टिप्लाइड बाय 5. 7 12 जा 84 मायनस 3 5 जा 15. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल 69. ओके, किती मिळाले? 69. हा झाला तुमचे इथे डी फाइंड. त्यानंतर फाइंड करू आपण dx. dx करिता माझ्याकडे फॉर्म्युला आहे, समोर लिहून घेऊ. सेकंड नंबरला फाइंड करायला तुम्हाला dx. dx करिता काय करतो आपण? x ची व्हॅल्यू स्किप करून ज्या वेळेस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही dx फाइंड करता त्या वेळेला x च्या व्हॅल्यू स्किप करून आपण फर्स्ट नंबरला कोण घेत होतं? कॉन्स्टंट टर्म आणि नंतर y चे कोएफिशिएंट. ठीक आहे, बरोबर लक्षात ठेवायचं तुम्हाला. dx ज्या वेळेला फाइंड करतो x च्या व्हॅल्यू स्किप करून आपण आधी कोणाला घेतो? कॉन्स्टंट टर्म 15 and 39 म्हणजे c1 and c2. त्यानंतर राहिलेले कोण आहेत? b1 and b2. ओके, x स्किप केले आहे ना, a1 and a2 स्किप केले आहे. ठीक आहे, तर दिलेल्या प्रमाणे c1 c2 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 15 and 39. 15 and 39. ठीक आहे, and b1 and b2 आपल्याकडे 3 आणि minus 5. 3 and minus सॉरी बघा चुकी होती, 3 आणि 12 आहे. 3 आणि 12 इक्वेशन वर हात ठेवला तरी चालेल, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, 3 and plus 12. ओके, बिंदू. ठीक आहे, 15 मल्टीप्लाइड बाय 12 माइनस 3 multiplied by 39. 3 multiplied by 39. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 12 5 जा 60, 0 carry 6, 180 minus 117. सबट्रॅक्शन करून घेऊ तुम्ही. 180 minus 117 किती राहिले? 3 63. म्हणजेच dx मिळाला मला 63. नेक्स्ट नंबरला फाइंड करायचं आपल्याला dy. dy करिता तुम्ही लिहावं लागेल मला y चे कोएफिशिएंट स्किप करून उरलेले आपल्याला पहिले x लिहावं लागणार आहे, नंतर c1 आणि c2 म्हणजेच a1 and a2. x चे कोएफिशिएंट काय बघा इथे a1 and जसं ब्रॅकेट दिलं तेच लिहायचे. आणि राहिलेले कोण आहेत? dy फाइंड करायचा y स्किप करणार आहोत, c1 and c2. ठीक आहे, तर बघा दिलेल्या प्रमाणे लिहून घेऊ. a1 and a2 आहे माझ्याकडे. काय a1 and a2? 7 and 5. 7 and सॉरी बघा आपली इथे मिस्टेक झाली. हा 5 नाही, हा आहे -5. कोण आहे आपल्याकडे? -5. बघा थोडीशी मिस्टेक झाली तर पूर्ण आता आपल्याला चेंज करावं लागेल. -5
3 मल्टिप्लाइड बाय -5 म्हणजेच -15. तर इथे मायनस, त्यामुळे काय होईल इथे प्लस होऊन जाईल. बघा आणखी कोणत्या व्हॅल्यू चुकलेल्या आहेत. A1 आहे, A2 7 - 5, A1 and A2 3 12. Okay, 84 plus 15 किती मिळाला. D 54 9 81 9. ठीक आहे, D मिळाला 99. बघा dx फाइंड केला. C1 किती आहे 15, C2 आहे माझ्याकडे 39 आणि B1 आहे माझ्याकडे B1 3, B2 आहे 12. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट A1 A2 C1 आहे C2. A1 A2 परत व्यवस्थित इथेच लिहिलेलं आहे पण 7 and -5 7 and -5 आणि C1 and C2 आहे 15 and 39. 15 and 39. चला नेक्स्ट आहे क्रॉस मल्टिप्लाय. 7 मल्टिप्लाइड बाय 39 as it is -15 मल्टिप्लाइड बाय -5. 15 मल्टिप्लाइड बाय -5. 273 minus 75. 273 plus 75. ठीक आहे. परत एकदा चेक करून घ्या. A1 A2 म्हणजे 7 - 5. ओके, and C1 and C2 15 and 39. Okay, 273 plus 75 8. 348. लास्टला फाइंड करायचे आहेत आपल्याला x and y च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. तर x करिता फॉर्म्युला आहे माझ्याकडे dx अपॉन b. ओके, dx आहे माझ्याकडे 63 डिवाइडेड बाय 99. दोघी कोणत्या टेबल मध्ये येतात 3 च्या. 3 2 जार 6, 3 1 जार 3, 3 3 जार 9, 3 3 जार 9. ठीक आहे. म्हणजेच 21 अपॉन 33 हा निघाला तुमचा x आणि y निघेल तुमचा dy अपॉन d. म्हणजेच dy माझ्याकडे 348 अपॉन d किती आहे 99. बघा 3 ने डिवाइड होते का. 3 1 जार 3, 3 1 जार 3, 3 6 जार 18, 3 3 जार 9, 3 3 जार 9. परत 3 ने होते का 3 3 जार 9, 116 9 1 डिवाइड. ठीक आहे. 33 अपॉन 116 अपॉन 33, 116 अपॉन 33. अशा प्रकारे तुमचं सोल्युशन होतं. स्क्रीनशॉट घ्या, देऊन घ्या. बघा हे परत रिड्यूस होतात. 7 3 जार 21 and 11 3 जार 33. बरोबर. म्हणजेच x तुम्ही लिहू शकता 7 अपॉन 11. ठीक आहे. आणि y आलेला आहे तुमचा 116 अपॉन 33. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे x plus y minus 8 is equal to 2 is equal to x plus 2y minus 14 upon 3 is equal to 3x minus y upon 4. बघा क्वेश्चन दिसायला थोडा वेगळा आहे. आतापर्यंत जे 4 क्वेश्चन बघितले तुम्ही हा त्याच्यापेक्षा थोडा क्वेश्चन वेगळा आहे. ठीक आहे. तर अत्यंत खूप सोपी आहे, जास्त हार्ड नाही आहे. याला व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करायचा. अशा प्रकारे जर तुम्हाला क्वेश्चन आला तर याला 2 पार्ट मध्ये तुम्हाला सेपरेट करायचं आहे. ठीक आहे. Separate this linear equation in this, so separate this simultaneous linear equation in 2 parts. ठीक है. तुम्ही याला सेपरेट करून घेतो. x plus y minus 8 दोघांसोबतची पेयर घे तुम्ही. ठीक आहे. इज इक्वल टू x plus
2y minus 14 divided by 3 and x plus 2y minus 14 divided by 3 is equal to 3x minus y upon 4. सायमल्टेनियसली दोघांना सॉल्व करू. आता यावर ना आपण व्यवस्थित लिनियर इक्वेशन बनवूया. 3 ने आता क्रॉस मल्टिप्लाय करा दोन्ही सुद्धा. 3 multiplied by x plus y minus 8 is equal to 2 multiplied by x plus 2y minus 14. ठीक है. 3x plus 3y minus 24 is equal to 2x plus 4y minus 28. ठीक है. x x वाला टर्म आपण एका साइडला आणू, y y वाला सुद्धा एका साइडला आणू आणि नंबर्स एका साइडने नेऊ. 3x as it is 2x इकडे आल्यानंतर -2x plus 3y as it is plus 4y इकडे आल्यानंतर -4y -28 as it is -24 तिकडे गेल्यानंतर +24. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या वेळेला प्लस आहे तिकडच्या साइडने जर निगेटिव्ह असेल इक्वल टू ते गेल्यानंतर पॉझिटिव्ह होतो आणि डिवाइड असेल तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो. मल्टिप्लाय झाल्यास ते काय होतं डिवाइड होतं. तर बघा त्याच प्रकारे आपण सॉल्व करू. ठीक आहे. 3x - 2x म्हणजे x -4. ठीक आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट अशाच प्रकारे आपण इक्वेशन नंबर सेकंड फाइंड करू. 4 ने क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मला भेटेल इथं x plus 2y minus 14 is equal to 3 multiplied by 3x minus y. चला 4 ने मल्टिप्लाय आतमध्ये 4x plus 8y minus 56 is equal to 9x minus 3y. x च्या टर्म आपण एका इकडे घेऊ, y सुद्धा एका इकडे घेऊ. व्हेरिएबल्सच्या टर्म सगळं एका इकडे काढायचं. तुम्हाला नंबर्स एका साइडने लिहायचे आहेत. 9x इकडल्या साइडने आल्यानंतर होईल -9x plus 8y as it is plus 3y इकडल्या साइडने आल्यानंतर -56 तिकडे गेल्यानंतर +56. 4x minus 9x minus 5x plus 11y is equal to 56. हे मिळालं मला इक्वेशन नंबर सेकंड. ठीक है. कंपेयर दिस बोथ द इक्वेशन विथ इक्वेशन नंबर थर्ड and इक्वेशन नंबर 4. Compare equation first with equation third and equation second with equation 4. इक्वेशन थर्ड and फोर्थ काय आपल्याकडे जनरल इक्वेशन a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. the third is the fourth number of equation. ठीक है. दिलेल्याप्रमाणे a1 a2 b1 b2 c1 आहे. c2 च्या व्हॅल्यूज आपण यामध्ये घेऊन घेऊ. a1 a2 आहे माझ्याकडे. a1 आहे 1, b1 आहे -1, c1 आहे -4, a2 आहे -5, b2 आहे 11 and c2 आहे माझ्याकडे 56. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज आपण लिहून घेतल्या. फर्स्ट नंबरला फाइंड करायचं आपल्याला d करीता राहते आपल्याकडे x आणि y चे कोएफिशिएंट. कोणकोणते आहेत x आणि y चे कोएफिशिएंट बघा. x आहे a1 a2, y चे b1 आणि b2. म्हणजे a1 a2 b1 आणि b2 सॉल्व करून घ्यायला d फाइंड करून घेऊ. बघा काय व्हॅल्यूज आहेत. a1 a2 1 -5 आणि b1 b2 -1 आणि 11. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल 11 मल्टिप्लाइड बाय 1 इज 11 मायनस -5 मल्टिप्लाइड बाय -1. वाटल्यास एक स्टेप वाढवून घेऊ. 1 मल्टिप्लाइड बाय 11 मायनस प्लस याचं मल्टिप्लिकेशन काय पॉझिटिव्ह म्हणजे 11 - 5 म्हणजे किती मिळेल मला इथं 6. म्हणजे आपला d किती झाला तर तो 6. यानंतर फाइंड करू आपण dx. कोणाला फाइंड करायचं आहे नंतर dx ला. ठीक है. dx करिता माझ्याकडे फॉर्म्युला आहे
ज्या वेळेला आपण dx फाइंड करतो त्यावेळेला आपण x च्या व्हॅल्यू स्किप करून उरलेले y आणि कॉन्स्टंट टर्म घेतो. त्यामध्ये आपण कॉन्स्टंट टर्म फर्स्ट घेतो x च्या वेळेस. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही dx फाइंड करता त्यावेळेला आधी आपण कोण घेतो तर कॉन्स्टंट टर्म. त्या c1 आणि c2 उरलेल्या y चे कोएफिशिएंट b1 आणि b2. x चे कोएफिशिएंट तुम्हाला घ्यायचे नाहीत कारण की तुम्हाला फाइंड काय करायचं आहे dx. दिलेल्याप्रमाणे व्हॅल्यूज देऊन घेऊ. c1 c2 आहे माझ्याकडे. c1 c2 -4 and 56 आणि b1 and b2 आहे माझ्याकडे -1 and 11. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लाय. 11 मल्टिप्लाय -4 आधी लिहिला तरी काही फरक पडला नाही. ठीक आहे, -1 मल्टिप्लाइड बाय 56. 11 मल्टिप्लाइड बाय -4 -44 -56 as it is, -44 as it is, minus into minus plus 56 plus minus सबट्रॅक्शन होईल इथे. 6 मधून 4 गेला 2 राहिला, 5 मधून 4 1 आणि मोठ्याचा साइन पॉझिटिव्ह म्हणजे 12. dx किती निघाला तुम्हाला तर तो 12. त्यानंतर फाइंड करू आपण dy. ठीक आहे, तर बघा dy करता काय घेतो आपण x चे कोएफिशिएंट स्किप y चे कोएफिशिएंट स्किप करून फर्स्ट नंबरला घ्यायचा तुम्हाला x चे कोएफिशिएंट कोण देतात तुमचे a1 आणि a2 पाहू शकता आणि y तुम्हाला स्किप करायचे उरलेले कोण आहे c1 आणि c2. दिलेल्याप्रमाणे याच्या सुद्धा व्हॅल्यूज पुट करून घेऊ. a1 a2 आहे माझ्याकडे 1 आणि -5. c1 आणि c2 आहे माझ्याकडे -4 and 56. चला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 1 मल्टिप्लाइड बाय 56 -4 मल्टिप्लाइड बाय -5 म्हणजे इथे राहील 56 as it is -20. सो हे काय +20. 56 मधून 20 गेले तिथे राहिले 36. इथे राहिले 36 म्हणजे डिवाइड झाला तुमचा 36. डिवाइड किती मिळाला आपल्याला 36. डिवाइड किती मिळाला 36. बरोबर आहे. यानंतर फाइंड करू आपण dx झाला dy झाला. आपल्याला आता फाइंड करायचे आहे x and y चे व्हॅल्यूज. x करिता फॉर्म्युला माझ्याकडे dx upon d. dx किती निघाला होता मित्रांनो आपला dx होता आपला 12 आणि d निघाला होता आपला 6 and 6 to the 12 म्हणजे x मिळाला तुम्हाला 2. अशाच प्रकारे y करिता आपल्याकडे फॉर्म्युला आहे dy upon d म्हणजे dy ची व्हॅल्यू निघाली ती माझी 36 आणि d आहे आपल्याकडे तोच कॉमन राहतो ना 6 and 6 6 36 म्हणजे y मिळाला आपल्याला 6. अशा प्रकारे आपण सोल्युशन करायचे x, y म्हणजेच 2, 6. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन 5th नंबरचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 5 मधला हा 5th नंबरचा क्वेश्चन होता. अशा प्रकारे आपला लास्ट क्वेश्चन होता याला आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.